नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. नाबार्ड आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता मेळाव्याचा उद्देश लोकांमध्ये बँकिंगविषयी जागरूकता निर्माण करणे व सायबर सुरक्षा विकास सोसायटी ऑनलाईन व इतर व्यवसाय निर्माण बाबतीत मार्गदर्शन मेळावा झाल्यानंतर बँकेच्या व्यवसाय वाढीवर व ठेव कर्ज पुरवठा वाढ या बाबींवर सकारात्मक परिणाम व्हावा असे अभिप्रेत असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली मुख्य कार्यालयाकडील प्रतिनिधी राकेश महाडिक यांनी केले. ते घरणिकी तालुका आटपाडीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत आर्थिक आणि डिजिटल साक्षरता मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी घरणिकीचे सरपंच आप्पासाहेब पवार, माजी सरपंच विक्रम दरिंगडे, सिद्धनाथ सहकारी दूध संस्था घरणिकीचे अध्यक्ष सलीम शेख, विकास सोसायटीचे संचालक शिवाजी मेळे व शाखा घरणिकीकडील शाखाधिकारी गोरख औंधकर उपस्थित होते. पुढे महाडिक म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांचे कुशल नेतृत्व व कार्यपद्धतीमुळे राज्यात बँक नावारूपास आले. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्ती आर्थिक प्रवाहात आणण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येते. आर्थिक आणि डिजिटल साक्षरता मेळावा घेऊन उपस्थितांना व नवीन खातेदारांना, ज्येष्ठ नागरिकांना, शेतकऱ्यांना, शालेय मुलांना, उद्योजकांना व बचत गटांना बचत काळाची गरज, उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी महामंडळाच्या योजना तसेच CMEGP, PMEGP, AIF योजनेबाबत तसेच सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक शाखाधिकारी गोरख औंधकर यांनी केले तर आभार CRP नीलम तोरणे यांनी मांडलेत. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.